फायनली फायनलाइज्ड पोर्टल भरती. पहिला टप्पा दुसरा टप्पा 2 टप्प्यात होते राईट, पण ती कशी होते? प्राधान्यक्रम लॉक करताना कसे करायचे? जाहिराती तर आल्यात. जाहिरातीचा पाऊस पोर्टलवरती आपण सांगितल्याप्रमाणे, तुम्ही एक्सपेक्ट केल्याप्रमाणे सगळ्याच आस्थापना 1ली ते 12वीच्या पोर्टलवरती आलेत. त्याच्यातल्या काही आस्थापनांची संच मान्यता नवीन पद्धतीने अपडेट असल्यामुळे त्यांनी त्या जागा रिट्राय करून घेतल्यात. पण घाबरू नका, दुसऱ्या टप्प्यात त्या याच पदभरतीत येणार आहेत. मुद्द्याला सुरुवात करूया. ती म्हणजे पोर्टलवरती होणार कशी आणि प्राधान्यक्रम कसे द्यायचे, कसे येणार आणि तिथून तुमची स्ट्रॅटेजी काय असणार. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुषा माने, शिक्षक भरती संदर्भातलं महत्त्वाचं आपण अपडेट घेतोय. पोर्टलवरती जेव्हा टॅब सुरू होणार आहे त्यावेळेस तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे महाराष्ट्रटीचररिक्रुटमेंट.com या वेबसाईटवरती. तिथे गेल्यावरती 2025 या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या टॅबवरती तुम्हाला स्वतः लॉग इन करायचं आहे. बघा, तुमचा इथं मोबाईल नंबर चेंज असेल किंवा तुम्हाला OTP येत नसेल तर तात्काळ विभागीय, तालुकास्तरीय, गट शिक्षणाधिकारी यांच्या तिथे जाऊन मोबाईल नंबर असेल, ईमेल ID असेल, फटाफट चेंज करून घ्यायचं आहे आणि पुढच्या जाहिराती तुम्ही पाहायच्या आहेत. आता जेव्हा हे ॲक्च्युअल प्रोसेस आपल्या लॅपटॉपवरती किंवा तुमच्या PC वरती, तुमच्या मोबाईलवरती घरी सुरू होणार आहे ना, तेव्हा तुम्हाला लाईव्ह थेट प्रक्षेपणद्वारे आपण दाखवणार आहोतच. बट बाय द टाइम तुम्ही लक्षात घ्या, हे दोन्हीसाठी प्राधान्यक्रम सुरू होतात. म्हणजे पहिल्या टप्प्यातल्या विथ इंटरव्ह्यू राऊंड आणि विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड एकत्रच प्राधान्यक्रम सुरू होत आहेत आणि एकाच वेळेस तुम्हाला लॉक करायचे आहेत, ते सुद्धा दोन्ही टप्प्यासाठी. मग यावेळेस तुमची खूप धांदल उडते, कारण तुम्हाला एकाच टॅबमध्ये तुमच्या लॉग इनमध्ये 2 ऑप्शन दिसतात. एक विथ इंटरव्ह्यू राऊंड, दुसरा विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड. विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये तुमच्या लॉग इनला बरेचसे आलेले असतात. बऱ्याचशा म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही पात्र आहात, इव्हन तुम्ही फुल फ्लेश पात्रता नसेल. फुल फ्लेश पात्रता म्हणजे काय ते आपण पुढे पाहणारच आहोत. तरी सुद्धा तुम्ही जे पोर्टलवरती मेथड असेल DEDची, BEdची किंवा तुमचे जे विषय टाकलेले आहेत, डबल ग्रॅज्युएशन असेल, एका साथ तुमच्या अजून जास्त डिग्री असतील, जेवढं टाकलंय तेवढं सगळं तुमच्या लॉग इनला आलेलं पाहायला मिळतं. सेम विथ इंटरव्ह्यू राऊंड, विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे त्या रिलेटेड ज्या आस्थापना आहेत 1ली ते 12वीच्या, त्या सर्व तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. परंतु त्याची पूर्णतः जाहिरात डिटेल असते ना, ती तिथं नसते. त्याच्यासाठी तुम्ही मेन ह्याच्यामध्ये जायचं आहे, पोर्टलच्या ह्याच्यामध्ये जायचं आहे, होममध्ये जाऊन तिथून पूर्णतः जाहिराती तुम्ही डाउनलोड करून घ्यायच्या आहेत. आपलं WhatsApp टेलिग्राम जॉईन करा, आपण तुम्हाला डाउनलोड केलेल्या जाहिराती सुद्धा पाठवणार आहोत. Ctrl+F करून तुम्ही जेव्हा UDIS नंबर तिथं तुमचा टाकणार आहात तेव्हा तुम्हाला ती व्यवस्थित जाहिरात पाहता येते. प्रथमतः जाहिरात वाचायला शिकलं पाहिजे. टीचर्स हेल्पलाईन असेल, गुरु गायडन्स असेल, याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ऑलरेडी याच्याबद्दलचं ट्रेनिंग आहे, याच्याबद्दलचं प्रशिक्षण आहे ते देतच आहोत आणि जेव्हा ॲक्च्युअल सुरू होईल तेव्हा तर देणारच आहोत. कारण मित्रांनो, एकदा तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही त्या आलेल्या, तुमच्या लॉग इनला आलेल्या संस्थेसाठी पात्र आहात का, त्याच्यासाठी तुमची खरंच पात्रता आहे का, त्याच्यासाठी तुम्ही फुल फ्लेश पात्र आहात का. पात्रतेसंदर्भातले तिन्ही जी आहेत ॲपमध्ये अपलोड केलेले आहेत. प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा. तिथं तुम्ही पाहून घ्या की तुमची पात्रता आहे का आणि जी शाळा आलेली आहे त्याच्यासाठी तुम्हाला तिथे जागा किती आहेत. फक्त त्या शाळेसाठी, त्या आस्थापनेच्या जागा समजून चालत नाहीये, तर तुमच्या जागेसाठी बाकीच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती जागा आलेल्या आहेत त्याचं पूर्णतः विश्लेषण फार गरजेचं असतं. जागा जरी एकच असली तरी त्याच्या पाठीमागच्या 17-7 भानगडी असतात. त्याच्यासाठी कोणाचंही मार्गदर्शन घ्या. तुम्ही आपल्या गुरु गायडन्सच्या माध्यमातून, लाईव्ह सिरीजच्या माध्यमातून तुम्ही समस्या सोडवू शकता आणि तुमचे प्राधान्यक्रम लॉक करू शकता. सोबतच टीचर्स हेल्पलाईनच्या माध्यमातून थेट तुम्ही माझ्याशी, आमच्या टीमशी संपर्क करू शकता. लॉक कसे करायचे, अगदी लॉक करताना तुम्हाला गायडन्स केला जाईल. किंवा जरी तुम्हाला वाटलं दुसऱ्या कोणाचा गायडन्स घ्यायचा आहे, कोणाचाही घ्या, पण नक्की घ्या. मार्गदर्शन फार महत्त्वाचं आहे, कारण आपण खूप दिवसापासून वाट पाहतोय आणि मग मात्र तिथं तुम्हाला आलेली जाहिरात जर तुमच्यासाठी योग्य असेल, जर तुम्ही एलिजिबल असाल, समांतर आरक्षणाचा विचार करायचा आहे, महिलांनी महिला आरक्षणाचा विचार करायचा आहे, सेल्फ सर्टिफाय केलेला फॉर्म आजच तुम्ही चेक करून घ्या. तुम्ही तिथे काय काय सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला हे पुढचं लॉक इन करायचं आहे. आणि मग मित्रांनो, तुम्हाला इथं विथ इंटरव्ह्यू राऊंडला
जसं की 50 तुम्हाला लॉक करायचे आहेत आणि विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडला 100 करायचे आहेत. आता विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडला लॉक करत असताना तुमच्या लक्षात येईल, जेव्हा तुम्ही पुणे झेडपीला एक पसंतीक्रम देणार आहात ना, पूर्ण पुणे जिल्हा परिषद कव्हर होते. नंतर तुम्ही असा 36 जिल्हा परिषदा जरी तुम्ही घेतल्या, प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये जरी तुम्ही एलिजिबल असला, प्लस तुम्ही 6वी ते 8वीसाठी असेल, 9वी ते 10वीसाठी असेल, तर त्याच्यानुसार तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. पण असे हार्डली बरेच कमी उमेदवार असतील जे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी 100पेक्षा जास्त लॉक करण्याची त्यांची इच्छा असेल, कारण तिची गरज पडणार नाही. अंटिल अनलेस उमेदवार खूप जागेसाठी पात्र आहे, तरी सुद्धा त्याचं तेवढ्यामध्ये भागणार आहे. फक्त असाइन कसे करायचे, पहिला प्रेफरन्स कुठला द्यायचा, पहिल्या 10मध्ये कुठले असावेत, 20 ते 30 नंबर देत असताना काय स्ट्रॅटेजी असावी, याच्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन लागेल. बाकी काय इझी आहे, कारण आपण शिक्षक आहोत, इतके दिवस आपण केलेलेच आहेत आणि आमच्यापेक्षा तुम्ही फार हुशार आहात. त्यामुळे अर्थातच तुमच्या या बुद्धीचा कस तिथं तुम्ही नक्की उपयोग करायचा आहे. आणि अशा पद्धतीने विदाऊटसाठी तुम्हाला लॉक करण्यासाठी पहिल्यांदा 7 दिवस मिळतील. विथसाठी सुद्धा त्याच वेळेस लॉक करायचे आहेत आणि तुम्ही पसंतीक्रम पुन्हा एकदा असाइन करायचे. किती वेळा तुम्ही असाइन करू शकता, किती वेळा तुम्ही त्याच्यातून डिलीट करू शकता. पण एकदा असाइन करून झाले म्हणजे तुम्ही नंबर लावून ठेवलं की नंतर तुम्हाला लॉक करणं गरजेचं आहे. अंटिल अनलेस तुम्ही जर तुमची प्रोफाईल लॉक केली नाही तर तुम्ही थेट या मेरिट लिस्टमधूनच बाद होणार आहात आणि तेव्हा तुम्हाला त्याचा विचार करावा लागणार आहे. बरं, एकदा तुम्ही लॉक केलं, तुम्ही किती वेळा अनलॉक करू शकता, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे का? तुम्ही 22च्या भरतीमध्ये असाल, 17च्या भरतीमध्ये असाल, बघा भरतीनुसार नियम बदलतात आहे. 17च्या भरतीमध्ये तुम्ही किती वेळा अनलॉक करू शकत होता, 22च्या भरतीमध्ये मात्र लिमिटेशन टाकण्यात आलं होतं. 3 वेळा संधी होती उमेदवारांना अनलॉक करण्याची आणि पुन्हा लॉक करण्याची. आता या भरतीमध्ये सुद्धा 3च वेळा संधी असणार आहे. आतापर्यंतच्या मिळालेल्या माहितीनुसार याच्यामध्ये जर बदल झाले तर आम्ही तुमच्यापर्यंत थेट पोहोचवूच. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण इथून पुढे तुम्हाला योग्य तो गायडन्स, योग्य तो प्लॅटफॉर्मवरती मिळण्यासाठी A+ गुरुची साथ आणि तुमच्या शिक्षक होण्याचं स्वप्न जर एकत्रित आलं ना, 100% तुम्ही शिक्षक होऊ शकता. निराश व्हायचं नाही, सकारात्मक राहायचं. हाच एक आपल्या सोबत असणारी एकदम गुरुकिल्ली आहे. त्याचा तुम्ही नक्कीच गरुड गायडन्सच्या माध्यमातून असेल, हेल्पलाईनच्या माध्यमातून उपयोग करून घ्याच. मित्रमैत्रिणींनो, आता या दोन्ही राऊंडमध्ये तुम्ही जेव्हा पसंतीक्रम लॉक करणार आहात तेव्हा त्याच्यानंतर बरेच काही इश्यू असतात. बऱ्याच उमेदवारांना असं लक्षात येईल की त्यांना प्राधान्यक्रम जनरेटच झाले नाही आहेत, किंवा काही वेळेस त्यांना तिथे शाळा तर दिसते त्यांच्या लॉग इनला, पण लॉक करताना ती त्यांना दिसत नाहीये. डिस्ट्रिक्ट वाईज, शाळेवाईज, जिल्हा वाईज अशा पद्धतीने त्यांना तिथं वेगवेगळ्या ऑप्शनमध्ये ते पाहायला मिळतं. लाईव्ह जेव्हा सुरू होईल तेव्हा आम्ही तुम्हाला हे दाखवणारच आहोत. सध्या पोर्टलवरती इनसाईड जाऊन कोणच लॉग इन करू शकत नाहीत, फक्त परीक्षा परिषदेतले अधिकारी सोडून. मग तिथं जेव्हा तुम्ही लॉक करणार आहात ना, तुमच्या लक्षात घ्या, तिथं बऱ्यापैकी तुमच्या लक्षात येईल की कोणत्याही स्टेजवरती कोणतीही जर तुम्हाला अडचण आली तर पोर्टल भरतीच्याच होम पेजला पूर्ण मॅन्युअल असतं, कशा पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप जायचं आहे त्याच्याबद्दलची माहिती सांगितलेली असते. दुसरी गोष्ट, तुम्हाला ईमेल ID सुद्धा दिलेला असतो. त्याच्यावरती तुम्ही पवित्र पोर्टल तुम्ही पाहिलेलं आहे. याच्या अगोदर सुद्धा तुम्ही जेव्हा सेल्फ सर्टिफाय केलं होतं, जो ईमेल ID आहे त्याच्यावरती तुम्ही थेट मेल करायचा आहे. मेलला पहिल्या 2 दिवसामध्ये रिप्लाय जरी नाही आला तर 3ऱ्या दिवशी येतो, आणि 3ऱ्या दिवशी जर नाही आला, वाट बघायची नाही, डायरेक्ट परीक्षा परिषद गाठायची आहे. तिथं तुम्हाला तुमच्या समस्यांचं निराकरण करून दिलं जातं. कारण जर तुम्ही पात्र आहात, तुम्हाला मार्क्स आहे, तर तुम्हाला प्राधान्यक्रम येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. फक्त प्राधान्यक्रम येऊन चालत नाहीये, ते योग्य आलेत का ते तुम्ही चेक करायचं आहे. आणि योग्य ज्याच्यासाठी तुम्ही पात्र आहात प्लस मेरिटमध्ये बसण्यासाठी तुम्हाला लॉक करायचं आहे. अशा पद्धतीचा पहिला जो फेज होतोय त्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू राऊंड, विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड तुम्ही एकदाच लॉक करणार आहात. लक्षात आलं? आता हे तुमचे लॉक करून झाल्यावरती तुमची विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडची पहिली यादी प्रकाशित होते. त्याच्यानंतर त्यांची DVची प्रोसेस, त्यांची सगळी प्रोसेस सुरू होते. DVला कोणकोणती डॉक्युमेंट्स असावीत, कोणती नसल्यावरती काय करायचं आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तेव्हा आपण हेल्पलाईन गायडन्सच्या बॅचला आम्ही देणार आहोतच. त्यावेळेस मात्र आम्ही तुम्हाला थेट तेव्हा सुद्धा गायडन्स करणार आहोत. त्याच्यासाठी सुद्धा आपण वेगवेगळ्या सेशनच्या माध्यमातून थेट मार्गदर्शन करणार आहोतच. ऐनवेळेस कोणतेही प्रॉब्लेम येतात, भरतीमध्ये कुठलीच गोष्ट प्रेडिक्ट करता येत नाही. 1000 समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यावेळेस एकदा तुम्ही पूर्णतः हे तुमचं व्यवस्थित आहे का पहा. त्याच्यानंतरनं पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागतो. विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये मुलाखतीची कशी तयारी करायची, काय घेऊन जायचं, पाठतासन कसं काढायचं, पूर्णतः तुम्हाला आपण गायडन्स देणार आहोत. कारण विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये फक्त संस्थेच्या हातामध्ये 10च मार्क्स आहेत, बाकीचे सगळे मार्क्स तुमचे स्वतःचे आहेत. 75 मार्क्स आहेत ते तुम्हाला ऑलरेडी विदाऊट
TAIT 2025च्या टेस्टमध्ये मिळालेले आहेत आणि 15 गुण आहेत नाही ते तुमचे जे काही डिग्रीज आहेत त्याच्यावरती आहेत. आता इथं बरोबर तुमचा मोठा प्रश्न पडतो की माझं सेट झालंय, नेट झालंय, माझ्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे किंवा माझ्याकडे अजून त्याचा काय फायदा होईल का? ॲज अ सच पोर्टल भरतीमध्ये कोणत्याही सक्सेस एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचे मार्क्स काउंट केले जात नाहीत. परंतु जे संस्थेचे आता 10 आहेत ना त्याच्यामध्ये ते तुमचे जे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल, तुम्ही अन्य अजून काही केलेलं आहे त्याचा नक्कीच तुमच्या त्या 10 गुणांच्या वेळेस विचार केला जाईल आणि जे 15 गुण आहेत ना ते तुमच्या स्वतःच्या मेरिटवरती आहे. त्यामुळे तुम्ही जरी पोर्टलवरती हे क्वालिफिकेशन ॲडिशनल क्वालिफिकेशन टाकलं नसेल तर इंटरव्ह्यूला जाताना घेऊन जा, कारण तिथं तुम्हाला 3 उमेदवारांना बोलवलं जाणार आहे आणि 3 मधून 1 घेणं त्या स्थापनेस बंधनकारक आहे. आता ते कोणतं घ्यायचं त्याच्यासाठी तुम्ही तुमचं बेस्ट द्यायचं आहे. बरंच आपण पाहतो की टेबल खालून टेबलवरून घ्या राऊंडसाठी घेतलं जातं, परंतु तुमचे प्रामाणिक प्रयत्न ठेवा. गॉड नोज की तुमच्यासाठी ही भरती सुवर्ण संधी इंटरव्ह्यू राऊंड्समध्ये सुद्धा घेऊन येणारच आहे आणि आलेलीच असेल. अशा पद्धतीने जेव्हा हे 2 राऊंड होतील त्याच्यानंतर अजून 2 राऊंड लागतात पहिल्याच फेजमध्ये. एक लागतो कन्व्हर्जन राऊंड, दुसरा लागतो कन्व्हर्टेड राऊंड. आता कन्व्हर्टेड राऊंड कशासाठी? तर कन्व्हर्टेड राऊंडमध्ये जेव्हा उमेदवार मिळत नाही, जसे की प्रकल्पग्रस्ताच्या जागा 2% आरक्षण आहे समांतर आरक्षणानंतर ते उमेदवार मिळाले नाही तर त्या जागा सॉरी भूकंपग्रस्तासाठी 2% आरक्षण आहे. एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दिस ब्लंडर मिस्टेक राईट. समांतर आरक्षण अंतर्गत भूकंपग्रस्तासाठी 2% आरक्षण आहे. जर भूकंपग्रस्त मुलं मिळाली नाही तर त्या जागा प्रकल्पग्रस्तासाठी जातात आणि 2022च्या भरतीमध्ये लिटरली एकही उमेदवार फुल्ली क्वालिफाईड मिळालेला नाही, त्यामुळे त्याचा फायदा प्रकल्पग्रस्ताच्या कॅटेगरीसाठी होतो. मग त्याच्यासाठी त्या जागा कन्वर्ट केल्या जातात. तो एक राऊंड होणार आहे. त्याच्यासोबत उर्दू मीडियमच्या उमेदवारांसाठी त्यांचे उमेदवार जर पात्र उमेदवार जर मिळाले नाही तर मात्र त्यांच्यासाठी होतो कन्वर्जन राउंड. और उर्दू मीडियम के सभी बंदे जो हमें देख रहे हैं सबको मेरी रिक्वेस्ट है, आपका भी राउंड लगने वाला है और आपका कन्वर्जन में भी आपको बहुत अच्छे चांसेस है. और कन्वर्जन में या एक बड़ी उपलब्धी होती है बाकीच्या उमेदवारांसाठी, त्यांना तिथं संधी मिळते की जरी त्यांचं उर्दू माध्यमातून शिक्षण नसलं झालं तरी पण विषयानुसार जर ते पात्र असतील आणि उर्दू मीडियमचे जर नाही मिळाले तर तिथं त्यांना मेरिटनुसार जाण्याची सुद्धा संधी मिळते. अशा पद्धतीचे पहिले 2 राऊंड, त्याच्यानंतरचे 2 राऊंड आणि नंतर आता शालेय शिक्षण विभागाने ठरवलेलं आहे 10% माजी सैनिकचा राऊंड त्यांना लावायचा आहे. मग ते पहिल्या टप्प्यामध्ये लावणार आहेत कारण 10% माजी सैनिकांच्या अंतर्गत सैनिकांना प्रचंड चांगली संधी आहे. जर तुम्ही सैनिक म्हणून असाल ना तर तुम्हाला प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. तुम्ही हेल्पलाईनच्या माध्यमातून, गुरु गायडन्सच्या माध्यमातून नक्की आपल्याशी जोडले जा, कारण ही भरतीमध्ये तुम्हाला सुवर्ण संधी आहे, परंतु त्याचा तुम्हाला योग्य उपयोग करून घेतला आला पाहिजे. कारण इथं असं असतं की मागणीच कोण करत नाही, त्यामुळे यांच्यातला राऊंड होत नाही आणि सगळे शेवटी झाल्यावर मागणी करते. आणि 10% मध्ये जर उमेदवार जर मिळाले नाही तर खूप मोठा आहे, 10% म्हणजे खूप मोठा कोटा आहे, तर त्या जागा जनरलला जातात. त्यामुळे खूप चांगली संधी आहे. बाकीच्या उमेदवारांसाठी सुद्धा माजी सैनिकचा राऊंड लागणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर टप्पा सुरू होतो दुसरा टप्पा. दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा एकदा जाहिराती येतात. त्याच्यासाठी 20% जी जागा कपात झाली आहे, सध्या 80% झाली आहे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणारच आहोत. त्याच्यासाठी पूर्ण येणाऱ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण थेट गायडन्स देणार आहोत आणि तुम्हीही आमच्यासोबत राहा. अशाच जर तुमच्या आशा, अपेक्षा, सदिच्छा आमच्यासोबत राहिल्या तर तुम्ही शिक्षक होणार आहात. तुम्हाला शिक्षक झालेला आम्हाला बघायचं आहे. तुम्ही कोणाचाही गायडन्स घ्या, तुमच्या मित्रमैत्रिणींचा घ्या, जेणेकरून तुम्ही या शिक्षक भरतीतून बाद होण्यापर्यंत पोहोचणार नाही. पहिल्या टप्प्यामध्ये जर नाही राहून काम झालं ना तरी दुसऱ्या टप्प्यामध्ये ही भरती तुमच्याच हक्काची आहे. कारण दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा एकदा तेवढ्याच पटीने जागा आहे ज्या पहिल्या टप्प्यामध्ये देऊ शकल्या नाहीत. आहे की नाही तुमच्या कामाची बातमी? अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. येणाऱ्या काळामध्ये खूप महत्त्वाचे सेशन तुमच्यासाठी घेतले जाणार आहेत. सो स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग. सर्व बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा ज्यांना शिक्षक व्हायचं याच भरतीमध्ये.